झोपल्या काय झोपले काय झोपले काय नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा चित्रा वाघ दरवेळेस विरोधकांच्या साठी पुढे येतात आणि त्यांचा आवाज उचलवतात, त्यांच्या विरुद्ध बोलतात। आज महिलांवरती अत्याचार होतोय, मग तुम्ही का आवाज उचलत नाहीये? तुम्ही का स्टेटमेंट देत नाहीये की या नराधमांवरती कारवाई झाली पाहिजे, फाशी द्या? पुढे काय येत नाही बोलायला? तुम्ही विरोधकांवर बोलण्यासाठीच फक्त का तुमच्याकडे ताकद असते? आज तुम्ही स्वतः महिला आहात, आज तिथे केंद्र सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही पुढे येत नाहीयेत का? म्हणून नरेंद्र मोदींच्या डोळ्यात तुम्ही येताल आणि दिसताल आणि मग तुम्हाला पद मिळणार नाहीत, यासाठी तुम्ही ऍक्शन घेत नाही आहात? आम्ही सामान्य जनता म्हणून, नागरिक म्हणून, महिला म्हणून महिलेसाठी आवाज उचलत आहोत, म्हणून आम्ही पुढे आलो। स्मृती इराणी फक्त एक स्टेटमेंट ट्विट करून सांगतात की ह्याच्यावरती चित्रा वाघ कधीच भाजप विरोधात बोलत नाहीत। ज्या विरोधकांवरती त्या बोलत होत्या सगळे त्यांच्याकडे आलेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बोलायला काहीच राहिलेलं नाहीये। आणि जर त्यांना बोलायचं असेल तर ते आता आमच्यावरती बोलतील, जे आम्ही विरोधक आहोत। आम्ही घाबरत नाही, शिवसेना कधीच कोणाला घाबरत नाही। आणि तुम्हाला खरं तर बोलण्यासारखं काही राहिलं नाही, कारण सगळे तुमच्याकडे आलेले आहेत, सगळे क्लीन अँड क्लिअर झाले आहेत। पण तुम्ही किती गाळात गेलाय हे तुम्हाला स्वतः कळत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही ही मागणी करतो, निषेध करतो।